आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील आहेत। त्यांचा अभिषेक चिन्ह सोहळा जो आहे तो नुकताच संपन्न झाला। बाई, काय सांगाल आपल्या वाढदिवसानिमित्त आज थेट शरद पवारजी आपल्या अलिबागमध्ये होते? मी पवारसाहेब या माझ्या वाढदिवसानिमित्त इथे आले। एक वेगळं चैतन्य होतं। विविध पक्षाचे काही प्रमुख नेते या ठिकाणी आले होते। काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः या ठिकाणी आले आणि मला वाटतं की ज्या पद्धतीचा उत्साह या ठिकाणी आज कार्यकर्त्यांमध्ये आहे, काल ठाकरे बंधूंचं जे एकमेकांचं मिलन झालेलं आहे आणि वेगळ्या तऱ्हेची एक वातावरण महाराष्ट्रामध्ये बदलतं आहे, तर मला वाटतं एक वेगळा आनंद आज कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे आणि एक आत्मविश्वास आणि जिद्द वाढवण्याची लोकांची तयारी मला दिसते आहे आणि त्यामुळे सगळे आनंदी कार्यकर्ते आहेत। आणि दरवर्षी माझा वाढदिवस होतो, पण गेले 3-4 वर्ष करोनानंतर मी केला नव्हता। आज हे नाट्यगृह या निमित्तानं आलेलं आहे, हे आधुनिक नाट्यगृह आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असं नाट्यगृह आहे आणि सहकार ते क्षेत्रामध्ये देशामध्ये एकमेव हे नाट्यगृह आहे जे सहकार क्षेत्रामध्ये आहे आणि त्याचं कौतुक पवारसाहेबांनी केलं, याचा मला जास्त आनंद वाटतो। आणि पवारसाहेबांनी जी कार्यकर्ते आणि शेका पक्षाबद्दलची भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांना विशद केली, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना एक वेगळी हिंमत आणि त्यांना उत्साह वाढल्यासारखा मला दिसतो। आपण म्हणालात की आपलं गाव असेल किंवा पेझारीचे ग्रामस्थ असतील यांचा मोठा पाठिंबा आपल्याला मिळाला, त्याच्यातून आपल्याला नवीन एक ऊर्जा मिळते, त्याबद्दल आपण काय सांगाल? तर पेझारीचा पाठिंबा मला असतोच। आज पेझारीच्या ग्रामस्थांनी आपणहून पवारसाहेबांचं जोरदार स्वागत पेझारीमध्ये केलं, पण काल मी माझ्या मूळ गावामध्ये जे नाना पाटलांचं जन्मगाव आहे त्या गावात ढेरणला गेलो। ढेरणमध्ये जे एज्युकेटेड झालेली जी मुली आहेत त्यांनी मला खास बोलवलं होतं आणि माझा जो 70वा वाढदिवस आहे तो वेगळ्या तऱ्हेचा तिथे सुरू त्यांनी साजरा केला आणि त्यामुळे मला एक वेगळं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर वेगळ्या तऱ्हेची साथ कार्यकर्त्यांची मिळाली तर नेते मंडळींना पण वेगळा उत्साह होतो आणि ते तुम्ही बघताय सकाळपासून। तर मला वाटतं की वेगळी भूमिका घेऊन आता कार्यकर्ते काम करतील आणि एक बदल्याच्या रूपानं आणि ज्यांनी गद्दारी केली त्याचा बदला घेण्याची भूमिका आज कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। बड्डे निमित्त काही फोन आला होता? नाही, सगळ्यांचे फोन आले। मुख्यमंत्र्यांचा फोन सकाळी आला, ज्याला 2 वेळा तुटला। ते काय देतात, ती काय आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती टिकली पाहिजे, पुसली नाही केली पाहिजे। म्हणून मराठीसाठी आम्ही भांडतोय की आज जे याच्यामध्ये राजकारण वेगळं आहे, व्यक्तिगत मतभेद वेगळे असतील। तटकरेंचा पण फोन आला, असं काय मतभेद नाही, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा फोन दरवर्षी येतो, त्या पद्धतीची भूमिका। हे होते शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, राज वैष्णव, TV9 मराठी, रायगड, अलिबाग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।